नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलवलं. उद्या मातोश्रीवर होणार महत्त्वाची बैठक. नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा. भाजप कोर कमिटीची रात्री बैठक पार. फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक पार. बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा. खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते सचिन अहिर यांचा आज भव्य नागरी सत्कार होणार. उपसभापती पद मिळाल्याने वरळीत भव्य सत्कार होणार. मनसेचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. एसआयआर संदर्भात भेट घेणार असल्याची माहिती. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील विविध महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर आणि निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता. वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 17वा दिवस. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड. सरकारच्या भूमिकेवर विरोधक आक्रमक. नाशिकमधील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण. बनावट मान्यता मिळवून देण्यासाठी घेतले 4.5 लाख रुपये. आरोपीने प्रत्येकाकडून घेतले 4.5 लाख रुपये. पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलीस सज्ज. 2300 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर नवे वादळ. तेलंगणा वन विभागाकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवले. महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिंता. 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे अधिवेशन. डीके शिवकुमार यांच्या हस्ते होणार. अधिवेशनाचे उद्घाटन. बबनराव तायवाड यांनी घेतली डीके शिवकुमार यांची भेट. भायखळा विषारी कॅप्सूल प्रकरणाच्या तपासाला नवे वळण. आरोपीच्या मोबाईलमध्ये कथित देशविरोधी ईमेल आढळल्याची पोलीस सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण यांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट. जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांची भेट. एफडीएची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. हॉटेल्सचे परवाने तात्पुरते निलंबित. आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन. सोयाबीनचे पेरलेले बियाणे बोगस निघाल्याने यावर लक्ष घालण्याची मागणी. हिंगोलीत कांदा अनुदानात गैरव्यवहाराचा आरोप. दोषींवर कारवाई करण्याची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जनआक्रोश मोर्चा. सिल्लोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत सिल्लोडपर्यंत मोर्चा. पाटोदा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत 21 लाखांची रोबोटिक संगणक लॅब. माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम. कोळसा खाण वाटप प्रकरणी विजय दरडा देवेंद्र दरडांना दिलासा. ईडीची तक्रार विशेष न्यायालयाने फेटाळली. देशभरात मान्सूनचा वेग मंदावला. देशातील 372 जिल्ह्यांमध्ये मान्सूनची कमकुवत नोंद. 20 जुलैपर्यंत व्यापक पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या अंदाजाने खळबळ. मोशी दुर्घटनेप्रकरणी कारवाई. अशोक कुमार, सियाराम शरण गुप्ता आणि विजय रामराव सपकाळांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मोशी दुर्घटनेप्रकरणी 9 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणी मंदिरातील कर्मचारी अटकेत. नागपूर मनपाच्या उद्यानात आढळली चक्क गांजाची झाडे. भाजप नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओने खळबळ. नागपूरच्या आझानी परिसरातील ठिकाण. विमानातून तस्करी. 71 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यास अटक. सोलापुरात मुरुम वाहतूक करणारा ट्रक जप्त. सोडण्यासाठी 1 लाखांची लाच मागणाऱ्यावर कारवाई. मंडलाधिकारी विजयकुमार माने एसीबीच्या जाळ्यात. दारूबंदी असतानाही दारूची वाहतूक करणाऱ्यांचा पोलिसांकडून सिने स्टाईल पाठलाग. आरोपींवर गुन्हा दाखल. रायगडमध्ये जवळपास 8,000 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ. पात्र कर्ज खात्यांची पडताळणी. पावसाने दांडी मारतात जोमात आलेली पिके करपू लागली. यवतमाळमध्ये शेतकरी चिंतेत. बोगस बियाणांमुळे सोयाबीन न उगवल्याने शेतकरी चिंतेत. भाजप नेत्या नवनीत राणांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. 1 दिवस बळीराजासाठी उपक्रम. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जात भात रोप लावणी सहभाग. अकोल्यात बोगस बियाण्यांप्रकरणी शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची भाजप आमदार हरीश पिंपळेंची मागणी. क्रिकेटच्या पंढरीत रणरागिणींचा डंका. भारतीय महिलांनी जिंकली ऐतिहासिक लॉर्ड्सवर कसोटी. गोवंश हत्येवरील संपूर्ण बंदीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाला ब्रेक.
राम मंदिरातील देणगी चोरीचा तपास सुरू असतानाच आता चंपत राय पुन्हा एकदा वादात. चंपत राय यांनी मंदिर बळकावल्याचा आणि फसवणूक केल्याचा हरिशंकर सफारीवाला यांचा आरोप. सामुद्रधुनीत नाकेबंदी पुन्हा लागू. सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारण्याच्या तयारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.